हॅलो सर, वृषाली कोठेकर. 2 वर्षापूर्वी आले होते मी इकडे. सरांनी शिकवलेच काय म्हणजे स्ट्रॅटेजी सगळ्या शिकवल्यात. मी फक्त एक्सपिरियन्स शेअर करते माझा. 2 वर्षापूर्वी आले होते तेव्हा प्रेग्नंट होते आणि जॉबमधून 1 वर्षाचा लीव मिळाला होता. म्हणजे घ्यावाच लागला मला प्रवास थोडा जमत नव्हता आणि इकडे आल्यानंतर मी विचारलं चला 1 वर्ष घरात बसून काय करायचं, आपण काहीतरी केलं पाहिजे. सो प्रेग्नंट असताना कोर्स केला. जेव्हा कोर्स केला तेव्हा मला इतकंसं काही कळलं नव्हतं. माझा पहिला व्हिडिओ पण अपलोड सरांनी केलेला आहे आणि तेव्हा स्ट्रॅटर्जी सुपर ट्रेंड असं मला काहीच कळलं नव्हतं. घरी गेले. पेपर ट्रेंड हा प्रकार सर मी केलाच नाही. मी 2 मायक्रोपासून सुरुवात केली सिल्वरमध्ये आणि मी फक्त आजही सिल्वरमध्येच सर काम करते. आजही मला तुम्ही मागच्या वर्षाची बॅक टेस्टिंग जरी विचारलीत ना तरी मी तुम्हाला सांगेन की कुठून भाव वरती गेला होता, कुठून भाव खाली गेला होता आणि सिल्वरमध्ये काम करायची सुरुवात केली. आत्ता सर मी 10 लॉटमध्ये काम करते मेगाच्या आणि त्याच्यामध्ये रोज सर खूप जास्त पॉईंट नाही घेत मी. माझं टार्गेट असतं सर 200 ते 250 पॉईंट. 250 पॉईंट 75,000 मी आले की कम्प्युटर बंद करते आणि माझ्या मुलींबरोबर मी निघून जाते किंवा फिरते, घरात काम करते, जे काय असेल ते. पण त्याच्यानंतर काहीही शेअर मार्केटमध्ये 5,000 पॉईंटची उलथापालथ झाली तरी मी सर कम्प्युटर ऑन करत नाही. मी जे काय आहे ते दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी मी काही बघत नाही. एकदा सर मागे मला वाटतं साधारण 1 महिना झाला असेल, त्यावेळेस मी 1100 पॉईंटची रॅली घेतली 3,60,000 मध्ये. तेव्हा प्रॉफिट होतं. आत्ता सगळ्यांना वाटेल की मग मॅडम परत कशाला आल्यात, तर मी माझ्या भावासाठी परत आली आहे. त्याचं एज्युकेशन कंप्लीट झालं आहे. आता करायचं काय, जॉब त्याला इंटरेस्टेड नाही आहे. म्हटलं चला आपण क्लास करूया. एकटा यायला लाजतोय म्हणून मी त्याच्याबरोबर आली, म्हणून मी रिपीटर आली आहे. सरांना एकदा ते 2दा फक्त कॉल केला होता. नंतर सर मला वाटतच नाही की मी तुम्हाला कॉल केला होता. रूल्स फॉलो करा. डिसिप्लिन ट्रेडिंग हा एकमेव फंडा ठेवला आहे सर लाईफमध्ये की 1 लॉट सेल करा, त्याच्यानंतर 1000ची रॅली मी आजपर्यंत कधीच घेतली नाही सर. 250 पॉईंट मिळाले, 300 पॉईंट मिळाले, कम्प्युटर बंद करायचा. आत्ता सुद्धा टायमिंग बघितलं सर 12:30ला मी बसते, 2-2:30ला उठते, 4:30ला मात्र कम्प्लिटली बसते आणि 8:30-9 वाजता मी ट्रेडिंगवरून उठते. एवढं माझं टायमिंग आहे सध्या मी काम करते तो. आणि सरांना परत एकदा थँक्स बोलेन. सरांनी माझा आतमध्ये पण व्हिडिओ घेतला होता, पण परत एकदा सगळ्यांसमोर बोलेन की हाऊसवाईफसाठी नाही, मी खूप चांगल्या कंपनीत जॉब करत होते सर. मला 12 ते 14 लाखाचं पॅकेज होतं रोल्टा कंपनीमध्ये, अंधेरीला ईस्टला आहे. त्याच्यामध्ये मी ॲज अ सिटी डेव्हलपमेंट म्हणून काम करत होते. 20 झालं आहे माझं सर. 1 वर्षाचा लीव मिळाला मला आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की 1 वर्षाचा लीव मिळाला तर आपण सेटअप करून बघूया. 3-4 महिने गेले, मला वाटायला लागलं नाही मी करू शकते. सो मी आता जॉब लीव केलं. पण असं नाही केलं की पहिला मी जॉब लीव केलं आणि डायरेक्टली 10 लॉटवर काम केलं, असं नाही केलं सर. 5-6 महिन्यानंतर माझं मी फंडिंग वाढवत गेले. फंडिंगचा घरातून तेवढा इश्यू नव्हता मला, त्याच्यामुळे आता फंडिंग वाढून आता 10 लॉटवरचं काम करते. अजूनही तुम्ही माझा एंजल ब्रोकिंग अकाउंटमध्ये मी सर तुम्हाला स्क्रीनशॉट पण दिलेत माझ्या ह्याचे प्रॉफिटचे. सो सरांना परत एकदा मी थँक्यू बोलेन आणि सगळ्यांनी करा, छान आहे, प्रश्नच नाही. आणि तुम्ही पण रिपीटर येऊ नका, गरज लागणार नाही रिपीटर येण्याची, पण असं भावाला बहिणीला या घेऊन त्यांचं पण करिअर त्याच्यात नक्की होईल. थँक्यू व्हेरी मच.